महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेअध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट। राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये भेट। दोन्ही नेत्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात। मंत्री अतुल सावेंकडून माजी ओएसडी विजय कारंडेच्या चौकशीचे आदेश। पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौकशी होणार, तर अशा अधिकाऱ्यांना कोणतीही जबाबदारी किंवा स्थान मिळणार नाही, सावेंचा इशारा। मुंबईतल्या नगरसेवकांना भाजपकडून तंबी। नगरसेवकांना सभागृहात हजेरी वाढवण्याच्या सूचना। उपस्थिती पक्ष समन्वय बघूनच भाजप वॉर्ड निधी देणार, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले स्पष्ट। अंबरनाथ नगरपालिकेत भाजप की शिवसेना, अधिकृत गट कोणाचा याचा फैसला अद्यापही रखडला। 5 मेची डेडलाईन उलटूनही जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल नाही। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांच्या भवितव्याकडे सर्वांचं लक्ष। निकाल रखडल्यानं अंबरनाथच्या राजकारणात चर्चांना उधाण। पशुसंवर्धन विभागात अनेक पदांसाठी भरती होणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागा, तर आयुक्त पशुधन अधिकारी पदासाठी 308 जागांसाठी परीक्षा। 11 जून रोजी होणार परीक्षा। मंत्री पंकजा मुंडेंची माहिती। बीडच्या मस्ताचोकचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाची आजची सुनावणी संपली। पुढील सुनावणी आता 21 मे रोजी होणार। आरोपींच्या वकिलाकडून घटनास्थळ पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची मागणी। लॅपटॉपच्या क्लोन कॉपीची न्यायालयाकडे मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू साठेची हायकोर्टात धाव। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात ठेवलेले दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका। अशोक खरात विरोधात पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता। एसआयटीकडून दाखल होणार दोषारोपपत्र। खरातवर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल। अटकेनंतर 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न। अशोक खरातच्या बँक लॉकरमधून सोनं, चांदी आणि डॉलर्स जप्त। ईडीच्या कारवाईत 1 कोटी 10 लाख रुपये किमतीचं सोनं जप्त। लॉकरमधील 5.25 लाख रुपये किमतीचं 5500 डॉलर्स चलनही जप्त। खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई। अशोक खरातच्या संपत्तीची ईडीकडून तपासणी। आतापर्यंत ईडीनं खरातची 2 कोटी 40 लाखांची रक्कम गोठवली। खरातच्या एकूण 90 संपत्तीवर ईडीची टाच। नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान अजूनही फरार। मुंबई नाका देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात निदाविरुद्ध गुन्हा दाखल। एसआयटीच्या तपासात निदा खानचा सहभाग समोर। निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं यापूर्वीच फेटाळलेला आहे। सोलापुरातील बंधू मनोहर भोसलेचं मोबाईलवरून बोलणं करून देणारा पोलीस निलंबित। कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणलं असता पोलीस कर्मचाऱ्यांनं दिला होता मोबाईल। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कारवाई। सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। 23 वर्षाच्या नराधमाकडून 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार। पोलिसांकडून आरोपीला वेड्या। मुलीला न्याय मिळाल्याशिवाय राजकीय नेत्यांनी भेटायला येऊ नये, पीडितेच्या कुटुंबियांची मागणी। मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसरापूर गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार। पीडित कुटुंबियांचे एकनाथ शिंदे सांत्वन करणार। नातीसोबत नुसता बसलो होतो, महिलेनं अफवा पसरवली। पुण्यातील पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीचा कोर्टात दावा। 70 वर्षीय आरोपी आजोबानं कोर्टात आरोप फेटाळले। अकोल्यातील पातूर तालुक्यातील एका गावात 10 वर्षीय मुलीवर 60 वर्षाच्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार। आरोपी अजूनही फरार, तर रोहित पवारांची पीडितेच्या कुटुंबाला भेट। एफआयआरला एवढा वेळ का झाला, पण तरी सुद्धा पीआय, डीवायएसपी, एसपी यांनी सहकार्य केलेलं आहे। ॲडिशनल एसपींनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे। दुर्दैव एवढंच की तो माणूस जेलीहात तो फरार आहे। काल आम्ही जेव्हा पालघरला गेलो होतो, काही क्षणातच त्या आरोपीला पकडण्यात आलं होतं। पुण्यामध्ये सुद्धा जी घटना घडली तिथं सुद्धा आपण जर बघितलं तर काही क्षणातच तिथल्या आरोपीला पकडण्यात आलं होतं। पण दुर्दैव असं इथला आरोपी अजूनपर्यंत पकडला गेला नाही।
अमरावतीच्या अचलपूरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून साजेदा आफरीन या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 2 मुली झाल्यामुळे सासरच्या मंडळींकडून महिलेचा छळ, त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या, महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक, सासू आणि नणंदेच्या विरोधातही गुन्हा दाखल। कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। अल्पवयीन मुलीवर वडिलांचा मामा आणि अल्पवयीन मामे भावाने केले अत्याचार। वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून मुलीच्या आईची तक्रार, शाहूपुरी पोलिसांकडून दोघांना अटक। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। नाशिकच्या जेल रोड परिसरातली धक्कादायक घटना। पतीसह दोघांना अटक, छळ करून 25 लाख रुपये आणि 21 तोळे सोने उकळल्याचा विवाहितेच्या भावाचा आरोप, तर पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप। पुण्यात महिलेची छेड काढल्याचा आरोप, नागरिकांनी संबंधित तरुणाला दिला चोप, तरुणाला वायरनं बांधून बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात। सिंधुदुर्गात सावंतवाडीत दगडखाणीत सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल, महसूल विभागाची टीम तपासणीसाठी गेली असताना घडली घटना। जमीन अधिग्रहणासाठी मोजणी करायला आलेल्या नागपूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीत डांबलं। गडचिरोलीच्या हिरापूर गावातील प्रकार। कोल्हापूर क्राईम ब्रांचकडून ठाणे पालिकेतील माजी अधिकारी महेश आहेरला अटक, बलात्कार गुन्ह्यातील फरार आरोपी महेश आहेर अखेर गचाआड। गोंदियाच्या देवरीमध्ये स्वतःच्याच घरी असलेल्या वसतिगृहातील 15 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक। घटनेनंतर 12 दिवसांपासून फरार होता आरोपी। काशीनाथ शहारीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। पालघरच्या सफाळे बाजारपेठेत हिट अँड रनची घटना। सिमेंटनं भरलेल्या भरधाव ट्रकची 2 कार आणि 2 दुचाकींना जोरदार धडक, सुदैवानं जीवितहानी नाही, वाहनांचं मोठं नुकसान। शालेय निकालाच्या कारणावरून वडिलांकडून 9 वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या। पुण्याच्या दौंड तालुक्यातली ही संतापजनक घटना। भावाचा पहिला नंबर आल्यानं वडिलांच्या भीतीनं मुलीनं मार्कशीटमध्ये छेडछाड केली होती, खाडाखोड केली होती। सोलापूरच्या बोरामणीमधल्या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी अटक। आरोपी शंकर उर्फ पप्पू म्हस्केला पश्चिम बंगालमध्ये जाऊन ठोकल्या बेड्या। संपत्तीच्या वादातून बोरामणीमध्ये भाऊचे, पुतण्या आणि पुतणीची हत्या करून आरोपी झाला होता फरार। 5 दिवसांनंतर आवळल्या मुसक्या।